नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या मराठी पाठ्यपुस्तकातील रंग साहित्याचे हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. प्रस्तुतीकरण विठ्ठल जाधव, मराठी विषय शिक्षक, जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, जिल्हा बुलढाणा. विद्यार्थी मित्रांनो, अशी कल्पना करा की मराठी साहित्य, याला इंग्लिशमध्ये लिटरेचर असं म्हणूया, हे जे साहित्य आहे याच्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, नाटक आहे, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन इत्यादींचा समावेश होतो. हे जर समजा माणसं बनून आले, मुलं बनून आले आणि आपल्याशी बोलू लागले, आपली माहिती सांगू लागले, तर किती मज्जा येईल ना. तर असंच काहीतरी घडलेलं आहे पाठामध्ये. हे जे साहित्यातले जे प्रकार आहे, कथा, कादंबरी, नाटक, हे मुला मुलींचा वेश परिधान करून आलेले आहेत आणि ते स्वतःच आपल्याला आपली माहिती सांगतायत. त्यानिमित्तानं आपल्याला त्यांच्याबद्दल काही थोडीफार माहिती होणार आहे. हे साहित्याचे प्रकार बघा: कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन हे साहित्याचे प्रकार आहे. ठीक आहे. आता हे आपल्याशी बोलणार आहे आणि त्यांची स्वतःच ती माहिती सांगणार आहे. आपण जरा मन लावून ऐकूया ती माहिती. पाठ परिचय थोडक्यामध्ये. हा पाठ म्हणजे एक लहानसे नाटकच आहे. मराठी साहित्याच्या विविध प्रकारांची या पाठात ओळख परिचय करून देण्यात आला आहे. यात कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन ही पात्रे आपापली माहिती या पाठातील मुलगा जो असतो सुश्रुत याला सांगत आहे. पुस्तकांना मुलामुलींचा वेश देऊन साहित्य प्रकारांचे सुंदरसे मानवीकरण केल्यामुळे हे छोटेसे नाटक अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक ठरले आहे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वाचाल तर वाचाल. जर आपण वाचन करू तर ह्या जगामध्ये जगू. जर वाचन केलं नाही, आपल्याला आपले अनुभव आपण समृद्ध केले नाही, तर आपलं जीवन म्हणजे मृत्यू समानच आहे. म्हणून वाचन फार जरुरी आहे. आणि वाचन हे ह्या साहित्य प्रकारातून अभ्यासल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे, लक्षात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा उद्देश लक्षात घेऊया. मराठी साहित्याच्या विविध प्रकारांची आपल्याला ओळख करून देणे. आत्ताच मी चर्चा केली तुम्हाला की या पाठामध्ये साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत, जसं की कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, नाटक आहे, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन. ठीक आहे. तर यांची आपण एक तोंड ओळख म्हणूया. थोडीशी माहिती आपल्याला मिळणार आहे. साहित्याची आवड गोडी निर्माण करणे. सुरुवात तुम्ही कथेपासून करायची आहे. छोट्या छोट्या कथा ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत. नंतर तुम्हाला जेव्हा कथेची आवड निर्माण होईल तर तुम्ही कादंबरी वाचू शकतात. कारण कथेपेक्षा कादंबरीचा आवाका थोडासा मोठा आहे. कादंबरीची आवड निर्माण झाली की साहजिकच आपण नाटक वाचू शकतो, कविता वाचू शकतो, मग चरित्र वाचू शकतो मोठमोठ्या नेत्यांचे, आत्मचरित्र वाचू शकतो, प्रवास वर्णनही वाचू शकतो. ठीक आहे. तिसरं आहे श्रवण, वाचन आणि लेखन कौशल्ये विकसित करणे. आपल्यामध्ये हे आहेतच तसे गुण, ते आपल्याला काय करायचे आहे, विकसित करायचे, वाढवायचे आहेत.
ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही नवीन शब्दार्थ आपल्याला अभ्यास करत असताना जाणवतात. ते असे: रहस्य जे गुपित, आवाका म्हणजे कुवत, वकूब विस्तार, उत्कंठा कुतूहल, एखादी गोष्ट जाणून घ्यायची आपल्याला उत्कंठा असते, एखादी कुतूहल जाणून घ्यावं असं वाटतं. आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण, चफखल म्हणजे तंतोतंत, रंजक मनाला रिझवणारी, रोचक म्हणजे मजेशीर. याच्यामध्ये काही काही आणखी टिपांसारखे मोठे मोठे शब्दही जाणवतील. ठीक आहे, त्यांच्यावर एक नजर टाकूया जर आपण. रंग साहित्याचे म्हणजे लेखनाची वेगवेगळी रूपे. आताच मी चर्चा केली की कोणकोणते साहित्य प्रकार अभ्यासायचे आपल्याला, ते माहिती देणार आपल्याला याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आहे कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवासवर्णन. तर हे त्याचे वेगवेगळे रूप आहे त्याचे. स्लाइड शो म्हणजे स्थिर चित्रांची पडद्यावर दाखवली जाणारी मालिका. स्लाइड शो, स्थिर चित्रांची पडद्यावर दाखवली जाणारी मालिका. इसाब नीती या शब्दाचा अर्थ आहे इसाब नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी, यात प्राणी जगत हीच पात्र असून ती बोलतात असा भास निर्माण केलेला असतो. ठीक आहे, ससा असेल तर ससा बोलतो आहे, कासव असेल तर कासव बोलते आहे, वाघ असेल तर वाघही बोलेल, उंदीर बोलेल, है ना. ते माणसांसारख्या कृती करताना दिसतात याच्यामध्ये. नंतर आहे पंचतंत्र. या पंचतंत्राच्या कथाही तुम्ही लहानपणी वाचलेल्याच असतील. पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर सुरस अशा ह्या कथा आहेत. त्याला नीतिकथा असंही म्हणतात. ललित कला, मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कला. ललित कला, अनेक वेळा हा शब्द तुम्ही ऐकला पण असेल तसा. तर मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या ह्या कला आहेत. जसं की शिल्पकला, नृत्यकला, चित्रकला, संगीत व साहित्य इत्यादींचा याच्यामध्ये समावेश होतो. पुढचा शब्द आहे ज्ञानपीठ. भारतीय भाषेतील उत्तम साहित्य कृतीला, साहित्याला म्हणजे लिटरेचर, इंग्लिशमध्ये त्याला लिटरेचर असा शब्द आहे. पंडित कवींनी आपलं लिटरेचर दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्ञानपीठ. भारतीय भाषेतील उत्तम साहित्य कृतीला म्हणजे साहित्याला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार. मराठी क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे 4 लेखक आहेत, कवी आहेत. मी क्रमाने त्यांचे नाव तुम्हाला सांगतो. अधिकची माहिती म्हणून थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला वि स खांडेकरांना, विष्णू सखाराम खांडेकर. दुसरा वि वा शिरवाडकर, विष्णू सखाराम वि स खांडेकर. त्याच्यानंतर वि वा शिरवाडकर, वि वा विष्णू वामन शिरवाडकर. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकर. विंदा करंदीकर, मुद्दाम हळूहळू सांगतोय, लिहित असाल तर लिहू शकतात, लक्षात ठेवायचं लक्षात ठेवू शकतात. चौथा आहे भालचंद्र नेमाडे. ठीक आहे, पुन्हा एकदा क्रमाने सांगतो. वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि चौथा आहे भालचंद्र नेमाडे. ठीक आहे. पुढचा शब्द आहे पंतकाव्य. पंडित कवींनी लिहिलेले आख्यानपर काव्य. पंडित कवींनी लिहिलेले
आख्यानपर काव्य, पंतकाव्य. दिग्दर्शक या शब्दाचा अर्थ आहे नाटकाच्या आशयाला योग्य दिशा देणारा. त्याला डायरेक्टर असं म्हणूया आपण, इंग्लिशमध्ये डायरेक्टर. व्हिसा, परदेशात जाण्याची परवानगी देणारे पत्र. व्हिसा, परदेशात जाण्याची परवानगी देणारे पत्र. रसिकजन, कलाकृतीचा आस्वाद घेणारी व्यक्ती. रसिकजन. साहित्य संपदा, साहित्य कृतींचा अनमोल संग्रह. ठीक आहे, तर हे होते या पाठातले शब्दार्थ. आता काही थोडे वाक्प्रचार पण आहे, त्याच्यावर एक नजर टाकूया जरा. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. हातात हात घालणे, एकत्र सहकार्याने कार्य करणे. उत्कंठा वाढणे, कुतूहल वाढणे. स्वरसाज चढवणे, गाण्याला चाल लावणे. भुलवणे म्हणजे मोहित करणे. सुशोभित करणे, सजावट करणे, सजवणे. भान ठेवणे, जाणीव ठेवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते पाठातले वाक्प्रचार. यांचा तुम्ही वाक्यात उपयोगही करायचा आहे. तसा कोणी आपल्याला मदत केली असेल तर आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे. हा झाला वाक्यामध्ये उपयोग. तर आपण प्रत्यक्ष आता पाठाला सुरुवात करूया. रंग साहित्याचे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. कमांड. प्रभुत्व म्हणजे कमांड. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते. आपलं कमांड येतं, नियंत्रण येतं आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. हे वाचून झालेलं आहे, पुन्हा एकदा वाचतोय मी. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकाराचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. आपलं नॉलेज वाढणार आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणार आहे. ठीक आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावाला नेण्याचे ठरले. कुठे नेण्याचे ठरले? भिलार, पुस्तकांचं गाव. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. हा इथे चित्रामध्ये दाखवलेला आहे, त्याला झोपलेला, गाढ झोपलेला आहे. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गात आहेत. आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. सुश्रुत म्हणतो, आता तुम्ही सगळे कोण आहात? कथा. अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव. सुश्रुत, आपली ओळख कशी काय? कथा. आजीच्या तोंडून इसाब नीती, पंचतंत्र, अकबर, बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना.
आता हे शब्द आपण पाहिले की इसाब नीती कशाला म्हणायचं, पंचतंत्र, ठीक आहे. अकबर बिरबल, अकबराच्या दरबारात बिरबल हा त्यांचा वजीर होता आणि त्याच्याही छान दोघांच्या गोष्टी आपल्याला माहिती तशा. सुश्रुत, हो आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. ठीक आहे. तर हे इसाब नीतीतल्या ह्या पात्र आहे. कथा. बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. एका वाक्यात उत्तर द्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचं की कथेची वैशिष्ट्य काय. तर आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट. हे आकर्षक सुरुवात, परिणामकारक शेवट लक्षात राहील. कथेची वैशिष्ट्य आकर्षक सुरुवात, परिणामकारक शेवट. सुश्रुत, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. कथा, अगदी बरोबर. तर प्रकार कोणकोणते आहे ते बघूया आपण आता. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. लक्षात ठेवा जरा. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे, निवेदन तंत्र म्हणजे सांगणे, ठीक आहे, पटवून देणे. निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, म्हणजे आणखी स्पष्ट होत जातं, आणखी ती कथा छान वाटते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य गुपित. तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. सुश्रुत म्हणतो की तुला कोणी निर्माण केलं त्यांची नावं मला सांग जरा बघू. हां, कथा सांगते. काय सांगते कथा. य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबुलराव बागुल, दमा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं आहे. ध्यानात ठेवलेलं नावांचे य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, दमा मिरासदार. ठीक आहे. याच्यावरही 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो नेहमी. ठीक आहे. सुश्रुत म्हणतो किती सुंदर. आता ही ताई कोण बरं. आता आणखी कोणीतरी आलेलं आहे. कादंबरी. काय म्हणते. काय सुश्रुत, आवडली का कथा. मी कादंबरी. कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षाही फार मोठा. आवाका शब्दाचा अर्थ विस्तार. ठीक आहे. आवाका म्हणजे विस्तार, म्हणजे मोठा विस्तार आहे कथेचा. सुश्रुत, मोठा म्हणजे किती ग. कादंबरी. अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते.
वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्याला तिलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा, क्युरियासिटी म्हणतो आपण त्याला, कुतूहल. आता या कथानकात पुढे काय होईल, आता पुढे काय होईल, पुढे काय होईल, अशी सारखी उत्कंठा लागलेली असते. याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो, एकाग्र होतो, रममान होतो. ठीक आहे, रममान होतो, गुंतून जातो, एकाग्र होतो. सुश्रुत, खरंच तुझा आवाका खूप मोठा आहे. आवाका शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्या, विस्तार, वकूब. कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. हेही लक्षात ठेवा तुम्ही एका मार्कासाठी. ययाती कादंबरी, वि स खांडेकर. तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. ऊर, छाती. म्हणजे सगळ्यांना छान वाटलं, चला मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकरांना पुरस्कार मिळाला ययाती या कादंबरीला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते, कविता, सुश्रुत ओळखलंस मला? अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. कविता म्हणते की आपली फार पूर्वीपासून ओळख आहे, नाही का? तुमच्या पुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे पण विचारलं जातं कधी कधी, की ही आवडते मज मनापासून शाळा, प्रख्यात्र्यांची शाळा नावाच्या कवितेतली ही ओळ आहे. आणि श्रावण मासी हर्ष मानसी ही ओळ आहे बालकवींच्या कवितेतली ओळ. श्रावण मास या कवितेतली ओळ आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर सिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. ही ती कविता आहे. त्यानंतर ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. पुढची ओळ त्याच्यातली अशी आहे. तर सुश्रुतच्या ह्या आवडत्या कविता होत्या, त्याच्यातल्या ह्या ओळी दिलेल्या आहेत. कविता छान. सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. आता कवितेचं वैशिष्ट्य बघा, लक्षात घ्या. पुढे तुम्हाला कथेचंही विचारलं होतं, कादंबरीचं विचारलेलं आहे, आता कवितेचं वैशिष्ट्य काय? छोटं रूप. कवितेचं छोटं रूप असते, आटोपशीर, मोजक्या शब्दामध्ये मोठा आशय व्यक्त करणे हे माझं वैशिष्ट्य. म्हणजे मोजके शब्द असतात पण त्याच्यामध्ये फार मोठा गहन असा अर्थ लपलेला असतो, हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. यमक, अनुप्रास अशा शब्द अलंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात, म्हणजे मोठा आशय प्राप्त करून देतात. तर भाषेचे हे अलंकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार, म्हणजे मुख्य दोन प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार. त्याच्यामध्ये मग हे त्याचे वेगवेगळे उपप्रकार आहेत तसे, यमक, अनुप्रास, है ना, त्याच्यानंतर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, हे उपप्रकार आहेत तसे. तर अलंकार प्रामुख्याने दोन लक्षात ठेवायचे तुम्ही, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. सुश्रुत, मॅडम
मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. अर्थपूर्ण त्याच्यामध्ये अर्थ सामावलेला असतो आणि चपखल म्हणजे तंतोतंत. चपखल तंतोतंत. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? कविता अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? सुश्रुत ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वर साज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. स्वर साज चढवणे म्हणजे कवितेला चाल लावणे, म्हणजे त्याचं गाण्यात रूपांतर होतं. चाल लावली म्हणजे गाण्यात रूपांतर होतं. त्याला म्हणतात स्वर साज चढवणे. आणि मग ते ऐकावेसे वाटतात. आपल्या ओठांवरती रेंगाळत असतात कित्येक वेळपर्यंत. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सी डीमध्ये, चित्रपटात ऐकतोसुद्धा. सी डी, कॉम्पॅक्ट डिस्क, अगोदरच्या काळामध्ये असायच्या ह्या सी डी, गाण्यांच्या सी डी, चित्रपटांच्याही सी डी असायच्या. कॉम्पॅक्ट डिस्क, सी डीचा अर्थ आहे कॉम्पॅक्ट डिस्क. चित्रपटात ऐकतोसुद्धा. कविता छान निरीक्षण आहे हां तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? हो करतात ना. कोणत्या तारखेला? कविता विचारते कोणत्या तारखेला. हे लक्षात ठेवा जरासं. मराठी दिन. सुश्रुत म्हणतो 27 फेब्रुवारीला. अगदी बरोबर. कविता सांगते की अगदी बरोबर, 27 फेब्रुवारीला मराठी दिवस साजरा केला जातो. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे का तुला? सुश्रुत नाही ग. कविता नटसम्राट नाटकाचे लेखक वि. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. आता याच्यातलं काय लक्षात राहील तुमच्या? वि. शिरवाडकर, त्यांना कुसुमाग्रज असंही म्हणतात. त्यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला मिळाला आहे ज्ञानपीठ पुरस्कार? विशाखा. ठीक आहे. असं एका ओळीमध्ये उत्तर देता येईल ना, असं तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि त्यांचं प्रसिद्ध नाटक जे आहे ना, हे नटसम्राट आहे. जरूर तुम्ही वाचला असेल. त्याच्यावर चित्रपट पण निघालेला आहे तसा. हवं तर चित्रपट पहा तुम्ही, तोही छान आहे. नाना पाटेकरांचा, श्रीराम लागू, असे वेगवेगळे चित्रपट आहे नटसम्राट नाटकावरती. सुश्रुत खरंच. कविता कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी बाभ बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. आता हे थोडं लक्षात ठेवा जरा तुम्ही, कोणकोणत्या कवींचा लेखकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर केशवसूत म्हणजे हे तर आहेच कुसुमाग्रज. केशवसूत, बालकवी बाबा बोरकर, बासी मर्ढेकर, बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, इंदिरा नारायण संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, नारायण गंगाराम सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने काय केलेलं आहे? सजवलेले आहे. म्हणजे हे कवी आहेत. अनेक कविता या कवींनी रचल्या आणि ही कविता समृद्ध झालेली आहे. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. ठीक आहे. संत काव्य म्हणजे संतांनी लिहिलेले काव्य, त्यांचे अभंग वगैरे. पंतकाव्य जे पंत असायचे, विद्वान पंडित, त्यांनी लिहिलेले आख्यानपर काव्य.
मध्ययुगीन काव्य, मध्ययुगीन काळामध्ये 14 ते 14व्या ते 15व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं काव्य. शाहिरी काव्य म्हणजे शाहिरांनी रचलेले पोवाडे, गीतं, कविता इत्यादी. अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्तछंदाचे रूप धारण केलेले आहे. मुक्तछंद म्हणजे त्याला यमक वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये, तसे सरळ सरळ गद्यामध्ये बोलल्यासारखं त्या कविता असतात. ठीक आहे. नाटक. होय सुश्रुत, ओळखलंस का मला? सुश्रुत. तू कोण आहेस रे? नाटक. माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत. अरे नाटक दादा तू? नाटक. पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान मी प्राप्त करतो. नाटकाचे हे वैशिष्ट्य आहेत. पात्ररचना, चुरचुरीत संवाद ना, नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान नाटकामुळे प्राप्त होतं. तुला माहीत आहे, माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. वाचनीय म्हणजे वाचलं गेलं पाहिजे, वाचकांना वाचावंसं वाटलं पाहिजे. आणि प्रेक्षणीय म्हणजे काय, तर पाहावंसं वाटलं पाहिजे. सुश्रुत. मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. धमाल म्हणजे मौज मस्ती त्याच्यामध्ये असेल असे, मनोरंजक. त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं. दिग्दर्शन या शब्दाचा अर्थ आपण सांगितला अगोदर, डायरेक्टर, दिशा देणारा. असे बाबा म्हणाले. नाटक. वाह छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ, हे ध्यानात ठेवा जरासं, गोविंद बल्लाळ, देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्रख्यात्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. म्हणजे हे नाटककार आहेत, असे नाटकं लिहिलेली यांनी. नाव लक्षात ठेवा जरा 2-3 तुम्ही. गोविंद बल्लाळ, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी. तर आपल्या लक्षात राहण्यासारखे राम गणेश गडकरी हे प्रख्यात्रे आहे. ठीक आहे. वसंत कानेटकर आहे, तिथे गवताला भाले फुटतात, त्यांचं नाटक आहे. राम गणेश गडकऱ्यांचं एकच प्याला हे नाटक आहे प्रसिद्ध, जरूर वाचा. ठीक आहे. चरित्र. आता पुढे चरित्र येत आहे आणि ते सांगताय. ए सुश्रुत, शुक 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 याचा अर्थ असा आहे, इकडे बघ. इशारा करणं लावलेला आहे त्याला. इकडे बघ. सुश्रुत. कोण बोलवतंय मला? अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातून मी जन्माला येतो. मी चरित्र. ठीक आहे. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातून मी जन्माला येतो. अशा प्रकारे मग हे चरित्र जन्माला येत असते. सुश्रुत. मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. मॅडम काय म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. म्हणजे इन्स्पायर होत असतो आपण ते चरित्र वाचून.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, महात्मा गांधीजींचे चरित्र वाचा, भगतसिंगचं चरित्र वाचा. बघा तुम्हाला कसं इन्स्पायर झाल्यासारखं वाटतं की नाही वाटतं ते. चरित्र म्हणतं अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार आहे. धनंजय कीर, धनंजय गाडगीळ, भाद खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. मी चरित्र लिहिलेलं आहे ना. बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. रणजित देसाई हे सुद्धा इतिहासकारच आहे तसे. सुश्रुत, वा, सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? आत्मचरित्र. मी आत्मचरित्र, चरित्रांच्याच कुटुंबातील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन. थोडं पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे लक्षात राहील तुमच्या. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासात तटस्थपणे केलेलं वर्णन. जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्या बुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. तटस्थपणे म्हणजे याच्यामध्ये ज्याचं आपण आत्मचरित्र लिहितोय, सांगतोय ते खरं खरं सांगावं लागतं है ना. सगळं चांगलं चांगलं सांगितलं जातं असं नाही, तर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यातून मी साकारला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर हेही ध्यानात ठेव जरा. कोण कोण आहे आत्मचरित्र लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकर, माझी जन्मठेप ही कादंबरी वाचा जरूर. सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर ते आत्मचरित्र लिहिणारे आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमरशेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. सुश्रुत म्हणतो, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? प्रवास वर्णन. का नाही बोलणार? जरूर बोलेल. अरे मीच तुला घरी बसून दूर दूरच्या गावी देशी पोचवणार ना. सुश्रुत, म्हणजे? आणि ते कसं काय? प्रवास वर्णन म्हणतात, माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोचवतो. म्हणजे तिथे काय काय पाहिलं ते लिहून काढणे, तिथलं वर्णन. ही माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोरंजक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब. कसब म्हणजे कौशल्य. कसब, कौशल्य. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो. म्हणजे चांगल्या प्रकारे ते रेखाटलं जातं. सुश्रुत म्हणतो, म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून.
तर हे व्हिसा ध्यानात ठेवा, म्हणजे परदेश दौरा करण्यासाठीचं एक प्रकारचं ते तिकीट असतं, परवाना असतो, व्हिसा. प्रवास वर्णन म्हणतात. अगदी बरोबर. आणि हेच माझं वैशिष्ट्य. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, रा भी जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा की प्रवास वर्णन ज्या लेखकांनी लिहिलेलं आहे ते लेखक आहे गंगाधर गाडगीळ, रा भी जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू. ठीक आहे. सुश्रुत म्हणतो, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनही सुधारेल. सगळेजण म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. पुस्तके सगळे जातात. साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना. सगळेजण म्हणतात साहित्याचे रंग. साहित्याचे रंग म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या आता की कसे वेगवेगळे रंग आहे. जसं की कथा हा एक रंग आहे, कविता हाही एक रंग आहे, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन हे त्याचे रंग आहेत. साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना. रसिक जना जे श्रोता, ऐकणारे जे असतात ते, रस घेणारे जे ते रसिक जन. इंद्रधनु ते सप्तरंगी जसे. इंद्रधनु आकाशामध्ये 7 रंगांचा दिसतो तो इंद्रधनुष्य. ताना पी ही नी पाजा असे 7 रंग त्याच्यामध्ये शॉर्टकट लक्षात ठेवायचे. सुशोभित करते गगना. गगना आकाशाला. गगन म्हणजे आकाश. सुशोभित करणं म्हणजे सजवणे. धन्य आमची माय मराठी. धन्य साहित्य संपदा. वाचू आनंदे लिहू नेमाने. वाङ्मय रसात न्हाऊ सदा. वाङ्मय लिटरेचर. वाङ्मय लिटरेचर. वाङ्मय रसात न्हाऊ सदा म्हणजे स्नान करणे, आंघोळ करणे. याचा अर्थ असा आहे की आपण हे सगळं वाचूया आणि पवित्र होऊया, ज्ञानवंत होऊया आणि कीर्तिवंत होऊया. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आपल्याला रंगसाहित्याचे हा पाठ समजला असेल असं गृहीत धरूया आपण. हे शब्दार्थ 2-3च आहे, पण मी ज्याच्यात दिलेलं ते भरपूर आहे, ते लक्षात ठेवा. प्रस्तुत पाठात ह्या कृती तुम्हाला पूर्ण करायच्या. आलेल्या साहित्य प्रकारांची नावं लिहायचे. आता हे तर मी अनेक वेळा झालं सांगून, तुम्ही ध्यानात ठेवणार ना ते. इथे काय लिहिणार? कथा, इथे कादंबरी, इथे कविता, इथे नाटक, इथे चरित्र, इथे आत्मचरित्र आणि इथे प्रवास वर्णन. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या आकृतिबंध पूर्ण करायचा. ठीक आहे. कथेचे प्रकार लिहायचे तुम्हाला. परीकथा ना, ऐतिहासिक कथा, असे ते प्रकार आहेत ते. कवितेची वैशिष्ट्य लिहायची, त्याच्यामध्ये चपकल आणि आशयगर्भ असे भाषा असते, शब्द असतात. त्यानंतर कवी कुसुमाग्रज त्यांचं प्रसिद्ध नाटक लिहायचं. इथे नटसम्राट लिहायचं. नटसम्राट लिहा. मूळ गाव नाशिक आहे त्यांचं. काव्यसंग्रह विशाखा हे इथे लिहायचं. विशाखा. कोणता पुरस्कार मिळाला? ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला, ते इथे लिहायचं. ठीक आहे. नंतर हे फरक स्पष्ट करा. चरित्र, आत्मचरित्र हे मनाने लिहा जरा. ठीक आहे. त्यानंतर हे आहे खाली दिलेल्या अनेक वचने नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करायचं आहे. ठीक आहे ना.
अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप, जसं की रस्ते रस्ता, वेळा वेळ, भिंती भिंत, विहिरी विहीर, घड्याळे घड्याळ, माणसे माणूस. ठीक आहे. खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तींचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा. ठीक आहे ना. जसे की ते परप्रांत, ते परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र, है ना, असं लिहायचं. त्याच्यानंतर हे जे प्रश्न आहे हे थोडेसे डिटेलमध्ये लिहायचे जरासे तुम्ही. पुस्तकांशी मैत्री करण्याचे काय फायदे आहेत ते. ज्ञान वाढतं. ठीक आहे. मनोरंजनही होतं. जेवढे आपण वयस्कर होऊ, है ना, तरीसुद्धा पुस्तकातील शब्द बदलत नाहीत, ते धोकाही देत नाही, आणखी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. हे त्याचे फायदे आहेत. तर हे बाकीचे प्रश्नांचे उत्तरं तुम्ही असे मनाने लिहायचे. उपक्रम, साहित्य प्रकार व त्याची वैशिष्ट्ये याबाबत आंतरजालवरून माहिती मिळवा. साहित्य प्रकार तिथं आपण चर्चा केली, त्यांची वैशिष्ट्य इंटरनेटवरून तुम्ही मिळवू शकता. साहित्य प्रकारानुसार अन्य लेखकांची नावे व त्यांच्या साहित्य कृतींची नावे, है ना, आंतरजालवरून शोधून लिहायची. तुम्हाला इंटरनेटवरून काढायची ही माहिती लिहायची. ठीक आहे. पाठ लक्षात आला असेल तुमच्या असं गृहीत धरतो आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके. धन्यवाद.